तस्करीचे सोने वितळून बाजारात त्याची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दोघांकडून 10 कोटींच्या सोन्याचा पर्दाफाश केला आहे. मुंबईच्या काळबादेवी परिसरात हे दोघे सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती डीआरआय अधिकाऱ्यांना होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली आहे. स्वप्नील जाधव आणि श्रेयस साळुंखे अशी या दोघांची नावे आहेत. या तपासात दोघांकडे असलेल्या वर्तमानपत्रात एकूण 5 किलो वजनाचे सोन्याचे बार आढळले. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 10 कोटी रुपये इतकी आहे. अधिकाऱ्यांनी या सोन्यासंदर्भात तुमच्याकडे काही कागदपत्रे आहेत का अशी विचारणा केली असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर हे सोने कुठे घेऊन जात असल्याची त्यांना विचारणा केली असता त्यांनी अधिकाऱ्यांना एक लहानशा कारखान्यात नेले. तिथे अधिकाऱ्यांनी सोने वितळवण्याची कटिंग तसेच पॉलिश करण्याची यंत्रणा आढळून आली. त्या ठिकाणाहून अधिकाऱ्यांनी काही रोख रक्कम देखील जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.